पावसाळ्यातच मेन झाडं लावायची. मी झाडं आणली, पण मम्मी हे काय करत होती मलासुद्धा प्रश्न होता. तर ती हे विटाचा चुरा करत होती, वीट आणली होती. तर तिने हा चुरा का केला होता, कारण त्यामुळे माती भुसभुशीत राहते. विटांचा चुरा जर त्या मातीत मिक्स केला तर आणि झाडांना छान ऑक्सिजन मिळतो. तर ही काही मार्केटमधनं मी झाडं आणली होती. स्नेक प्लांट, स्पायडर प्लांट, कुबेर प्लांट, व्हाईट पीस लिली आणि या छान अशा कुंड्या आणल्या होत्या. तर मम्मीला त्यातली बऱ्यापैकी माहिती होती, त्यामुळे मी मम्मीकडेच ही झाडं आणली आणि तिने छान आधी विटांचे असे तुकडे ठेवले त्या होलांवर, जेणेकरून पाणी त्यातनं पास झालं पाहिजे. त्या होलांमध्ये माती कधी कधी चिटकून राहते, रुतून राहते, त्यामुळे झाडं सडतात आतमध्ये. मग तिने विटांचे तुकडे ठेवले, त्यानंतर थोडीशी ही लाल माती टाकली. त्यानंतर हे आहे गांडूळ खत, जे तिने ऑनलाईन ऑर्डर केलं आहे. हे नर्सरीमध्ये देखील अवेलेबल आहे आणि ऑनलाईन देखील आता मिळू शकतं. तर हे गांडूळ खत त्यानंतर तिने टाकलं. त्यानंतर पुन्हा मातीचा लेअर दिला, म्हणजे ती प्रॉपर लेअर देत होती त्याला. त्यानंतर मातीच्या लेअरनंतर ही आहे राख. होळीच्या टायमिंगला तिने ती जळलेली राख जमा करून ठेवली होती. त्यानंतर हा राखेचा लेअर दिला. त्यानंतर पुन्हा हा विटाचा तिने जो चुरा केला होता लाल विटेचा, तो चुरा टाकला. ती प्रॉपर असं लेअर करत होती. पुन्हा मातीचा चुरा आणि त्यानंतर हे प्रॉपर मग तिने स्नेक प्लांट त्याच्यात लावलं. मग पुन्हा थोडी माती, मग गांडूळ खत, थोडीशी राख, असं ती प्रॉपर लेअर करून हे झाड लावलं, जेणेकरून ती माती भुसभुशीत राहील, त्या झाडांना छान असा ऑक्सिजन मिळेल आणि झाडं खूप छान टिकतील. तर तुम्हीसुद्धा या पावसाळ्यात ही नक्की ट्राय करा. थँक्यू.